रात्रीचे 12:30 वाजले होते। मी नुकतीच माझ्या खोलीत आले होते। माझ्या मागे माझी नणद अंजली पण आली। अंजलीला माझ्या मागे आल्याचे पाहून मी चकित झाले। यावर मी म्हणाले, अंजली, तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, आपण सकाळी बोलू। मी तिला तसे बोलल्यावर तिला खूप राग आला। यावर ती म्हणाली, वहिनी, मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे। हो बोल, काय पाहिजे? मी अंजलीला घाईघाईत म्हणाले, कारण मला खूप झोप आली होती। यावर अंजली म्हणाली, मला तुमचा हा ड्रेस खूप आवडला आहे, मला तो द्या, मी सकाळी तुम्हाला परत देईन। तिने एकदम बारीक तोंड करून मला ड्रेस मागितला। मला तिच्यावर दया आली। माझी नणद आणि मी अगदी बहिणीसारखेच राहायचो। मी तिच्यापासून कुठलीच गोष्ट लपून ठेवत नव्हते। तिला मी नेहमी मदत करायचे। मग मी तिला म्हणाले, अंजली, तू आता जाऊन झोप, खूप उशीर झाला आहे, मी सकाळी तुला हा ड्रेस देईल। यावर ती म्हणाली, नाही वहिनी, मला हा ड्रेस आत्ताच हवा आहे। ती खूप हट्ट करू लागली। मग मी तिला म्हणाले, बरं थांब, मी ड्रेस बदलून येते। असं म्हणत मी माझ्या खोलीच्या बाथरूममध्ये गेले आणि कपडे बदलून तो ड्रेस तिला दिला। पण मला आश्चर्य वाटत होतं, कारण मी तिला माझे दुसरे धुतलेले स्वच्छ ड्रेस देत होते। बाकीचे ड्रेस पण तिला दाखवले, पण तिला माझ्या अंगावरचाच ड्रेस पाहिजे होता। मी तिला तो ड्रेस दिला आणि ती ड्रेस घेऊन माझ्या खोलीतून निघून गेली। ती गेल्यावर माझ्या लक्षात आले की तिने ड्रेसवरची ओढणी इथेच ठेवली आहे। मी पटकन माझ्या नंदेच्या खोलीत ओढणी घेऊन गेले। तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता, पण ती तिच्या रूममध्ये नव्हती। मला खूप आश्चर्य वाटले। मी माझ्या सासूबाईच्या रूममध्ये गेले, पण तिथे सुद्धा ती नव्हती। अरे बापरे, ही यावेळी कुठे गेली असावी, मी असा विचार करू लागले। इतक्यात माझी नजर दारावर पडली आणि पाहिलं तर अंजली तिथून आत येत होती। मग मी तिला म्हणाले, अंजली, तू यावेळी बाहेर कुठे गेली होती? यावर ती म्हणाली, नाही वहिनी, मी फक्त दरवाजा बंद करत होते, दाराजवळ एक मांजर दिसली होती, तिला बाहेर पडून लावते। मग मी थोडी विचारात पडले आणि तिला ओढणी दिली। त्यानंतर माझ्या खोलीत परत आले। ऑफिसच्या कामासाठी रोहित दिल्लीला गेला होता। मला त्याची खूप आठवण येत होती। त्याच्या आठवणीत माझी झोप उडाली। मी सकाळी लवकर उठले। माझे डोके खूप जड झाले होते। इथे जवळच एका नातेवाईकाच्या लग्नाला गेल्याने मी खूप थकले होते। मी उठले आणि घरातील सर्व कामे उरकून दुपारी 12 वाजता बहिणीला फोन करून तिच्यासोबत बोलत बसले होते। इतक्यात अंजली माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, वहिनी, मला तुझ्याशी बोलायचं आहे। अंजली वैतागलेल्या स्वरात म्हणाली। यावर मी म्हणाले, काय झालंय तुला? मी पुढे जाऊन अंजलीला धरले। तिचे डोळे लाल झाले होते। तिला नीट चालताही येत नव्हते। तिला ताप आल्यासारखे वाटत होते। मी तिच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा तिला खूप ताप आला होता। अंजली खूप वेदनादायक आवाजात म्हणाली, वहिनी, माझी तब्येत का बिघडत चालली आहे हे मला कळत नाही। अगं, तुला खूप ताप आहे, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते। पण तिने दवाखान्यात जाण्यास नकार दिला। अंजलीला तिच्या खोलीत जायचे होते। मी तिला तिच्या खोलीत सोडले आणि चहा वगैरे देऊन परत आले। नंतर मी माझ्या बहिणीला पुन्हा कॉल केला आणि थोडा वेळ बोलत बसले। दुपारची वेळ झाली होती। मी स्वयंपाक केला, पण अंजली डायनिंग टेबलवर आली नाही। मी तिच्या खोलीपाशी गेले। तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता। मी खूप अस्वस्थ झाले। अजून मला घरातील बाकीचे कामे होती। सासूबाई पण अंजलीला हाक मारून कंटाळल्या। मग संध्याकाळचे जेवण मी आणि सासूबाईनेच केले, तरी अंजली अजून खोलीतून बाहेर आली नव्हती। मी रोहितच्या आठवणीत गुंग होते, म्हणूनच मी अंजलीला काहीच बोलले नाही। दुसऱ्या दिवशी रोहेश आला। मी आनंदाने त्याचे स्वागत केले। मग मला अंजलीचा विचार आला। त्याला पण अंजलीला भेटायचे होते। तो अंजलीच्या खोलीकडे गेला, पण अंजलीने दार उघडले नाही आणि तो म्हणू लागला की मला वाटते अंजली माझ्या कुठल्या तरी गोष्टीवर नाराज झाली असावी। मी म्हटले, तसं काही नाही, मी 2 दिवसापासून स्वतःच्या खोलीत बंद आहे। काय झालं आहे ते आमच्यापैकी कोणालाच काही माहीत नाही। अंजलीची आता आम्हा कुटुंबियांना काळजी वाटू लागली होती। अंजलीने दार उघडले तेव्हा ती बऱ्याच दिवसापासून आजारी असल्यासारखी दिसत होती। तिच्या चेहऱ्यावर गडद पिवळ्या रंगाचे डाग दिसत होते। तिच्या डोळ्याखाली गोल काळ्या रंगाचे डाग होते। आम्ही अंजलीला काही विचारण्याच्या आधीच ती बेशुद्ध पडली। आम्ही पटकन तिच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण ती शुद्धीवर काही आली नाही। मग आम्ही तिला डॉक्टरांकडे नेण्याचा विचार केला। रोहेशने पटकन गाडी काढली। आम्ही अंजलीला बाहेर आणले
आणि तिला गाडीत बसवून लवकरच हॉस्पिटल गाठले. तिथे आम्ही अंजलीला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट केले. अचानक ती एवढी आजारी कशी पडली ते आम्हाला काहीच कळले नाही. आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितले की अंजलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. तिला 24 तास ICU मध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर आम्ही तिला ICU मध्ये ठेवले. रोहेश आणि सासूबाई मला ओरडू लागले आणि म्हणाले की तू तिला काहीतरी बोलली असशील म्हणून तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले असेल. माझ्याकडे सासूबाई आणि रोहेश रागाने बघत होते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला माझ्याकडे उत्तरे नव्हती. मी माझ्या नंदेवर बहिणीसारखे प्रेम करायचे. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की अंजलीची प्रकृती आता थोडी बरी आहे, पण आपण तिची काळजी घ्यायला हवी. तिला काही गंभीर ताणतणावात ठेवण्यात आले आहे. तिच्याकडे बघितल्यावर असे वाटते की ती खूप टेन्शनमध्ये आहे. डॉक्टर असे बोलल्यावर रोहेश आणि माझ्या सासू माझ्याकडे बघू लागल्या. मी त्यांना म्हणाले मी काहीच केले नाही, मी तिला काहीच बोललेले नाही. मग आम्ही अंजलीच्या खोलीत भेटायला गेलो तेव्हा ती छताकडे एकटक पाहत होती. आमच्यापैकी कोणीही तिच्याबद्दल काहीच बोलू शकत नव्हते. डॉक्टरांनी फक्त एवढेच सांगितले की तिचा श्वास अडकल्यामुळे तिला हार्ट अटॅक येता येता ती वाचली. अजून जर उशीर झाला असता तर तिला मी वाचवू शकलो नसतो. अंजलीबद्दल हे समजल्यावर सासूबाईंना खूप संशय आला. तिचा श्वास अडकला होता, काही समजत नव्हते. मग 8 दिवसानंतर अंजलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी आम्हाला बोलावून सांगितले की अंजलीला बाहेरच्या ताज्या हवेची गरज आहे. आम्ही अंजलीला घेऊन घरी आलो तेव्हा ती काहीशी हरवल्यासारखी वाटत होती. तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी तिला विचारल्यानंतरही तिने मला काहीच सांगितले नाही, पण ती पुन्हा पुन्हा तिच्या खोलीत जाण्याचा हट्ट करत होती. मजबूर होऊन आम्ही तिला तिच्या खोलीत ठेवले. पण डॉक्टर म्हणाले की अंजली कुठल्याही गोष्टीसाठी ती तणावात राहता कामा नये. त्यामुळेच आम्हीही तिच्या काळजीत होतो, कारण आम्ही अंजलीचे काही ऐकले नव्हते. तिच्यासाठी ते चांगले नव्हते. अंजली पुन्हा तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर तिचा दरवाजा बराच वेळ बंद राहिला. आम्हाला पुन्हा शंका येऊ लागली, पण काही वेळाने तिने दरवाजा उघडला तेव्हा ती गुदमरली होती. ती परत अस्वस्थ दिसत होती आणि पुन्हा बेशुद्ध पडली. यावेळीही तेच घडले. ती जोरात जमिनीवर खाली पडली आणि सासूबाई आणि रोहेश मला शिव्या देऊ लागले. मग अंजलीला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर तेच म्हणाले की तुम्हाला आमचा मुद्दा बहुधा समजला नाही का. तिला तुम्ही ताज्या हवेत ठेवा, कारण तिला वारंवार गुदमरल्याने हा प्रॉब्लेम तिला येतो. त्यामुळेच तिला हृदयविकाराचा झटका आला असावा आणि फुफ्फुसाचा त्रासही असू शकतो. यावर आम्हा सर्वांना संशय आला. काही समजत नव्हते काय करावे. मग मी रोहेशशी बोलले, आता अंजलीला एकटी सोडायला नाही पाहिजे. तिच्या खोलीत काहीतरी करत असावी. ती असेच करत राहिली तर तिच्या तब्येतीला धोका होईल. रोहेश म्हणाला सर्व ठीक आहे, पण तिला नकळत तिच्या खोलीपासून दूर ठेवलं तर गोंधळ होईल. ती जेव्हा तिच्या खोलीत जाते डोकावायला लागेल नक्की ती काय करत आहे. तेव्हाच आपल्याला खरे काय आहे ते समजेल. रोहितचे म्हणणे मला पटले. मी अंजलीच्या खिडकीचा पडदा थोडा सरकून ठेवला होता, जेणेकरून अंजली खोलीत एकटी असताना काय करते हे कळेल. नक्की प्रकरण काय आहे. ती अंजली जी नेहमी तिच्या खोलीत बंद असते आणि कधी बाहेर बसत नव्हती. रात्रीचे जेवण करून अंजली तिच्या खोलीत गेली. तिने दार बंद केले. मी आधीच तिच्या खिडकीचा पडदा किंचित सरकवला होता. कदाचित अंजलीला हे माहीत नव्हते. ती तिच्या खोलीत गेल्यावर मी खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करेन. पाहिलं तर अंजलीने तिच्या आजूबाजूला अनेक मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि ती त्यामध्ये शांतपणे बसली होती. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. अंजलीने केस मोकळे सोडले होते. तिची वागणूक विचित्र दिसत होती. तिच्या शेजारी मेणबत्त्या जळत होत्या. मेणबत्ती पेटल्यावरचं अंजलीचा श्वास गुदमरतो हे सगळं मला आता समजलं होतं. मेणबत्तीतून एक विशेष प्रकारचा वायू बाहेर पडतो, त्यामुळे माणसाला श्वसनाचे आजार होतात आणि एखादा माणूस मेणबत्ती समोर बराच वेळ बसला तर त्याचा श्वास अडकवू शकतो. मी पटकन दार ठोठावायला सुरुवात केली. यावेळी अंजलीने घाईघाईने केस बांधले. मेणबत्त्या विझवून तिने तिच्या कपाटात ठेवल्या आणि रागारागात म्हणाली, काय प्रॉब्लेम आहे? दार का वाजवत आहेस? मी इतर कोणत्याही बहाण्याबद्दल विचार केला नाही. अंजली बाळा, तू 2 आठवड्यापूर्वी घेतलेले कपडे तरी परत कर. मला उद्या 12 वाजता एका फंक्शनला बाहेर जायचे आहे. जर तू मला आत्ता ड्रेस दिला तर मी धुवून तो टेरेसवर टाकेल, जेणेकरून वाऱ्याने सकाळपर्यंत सुकून जाईल. मग मी ते घालून फंक्शनला जाईल. माझ्या बोलण्यावर अंजलीचा राग शांत झाला. हो वहिनी,
मी तुझे कपडे तुला द्यायचे विसरले होते. तुम्ही असं करा की माझा एखादा दुसरा ड्रेस घ्या. मी तुम्हाला आता तो ड्रेस नाही देऊ शकत. का? मला आत्ता तो ड्रेस हवा आहे. मी आग्रह केला तरी पण ती ड्रेस देत नव्हती. तेव्हा माझी नजर समोरच्या हँगरवर पडली. त्यावर माझे कपडे होते. बरं मग अंजली, माझं नीट ऐक. निदान तुझं खोलीचा पडदा तरी पूर्ण सरकव. डॉक्टरांनी सांगितले की तुला ताजी हवा मिळायला हवी. मी असे सांगून अंजलीच्या खोलीचा पडदा काढायला लागले. तितक्यात अंजली म्हणाली, वहिनी तुम्ही हे काय करत आहात? मी बिना पडद्याशिवाय कशी झोपणार? या घरात दुसरे कोण आहे? तुझा भाऊ आणि आई तर आहे. तू असे खिडकी उघडी ठेवून झोपत जा. मी पुढे जाऊन पडदा काढायचा प्रयत्न करीत होते. अंजली म्हणाली, तू तुझ्या कामाशी काम ठेव. मी एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे वहिनी, तू जा, आपण सकाळी बोलू. अंजली सोबत एवढा हट्ट करणे चांगले नाही हे मला समजले आणि मी माझ्या खोलीत आले आणि रोहेशला घडलेला सगळा प्रकार सांगितला. अंजलीला गुदमरण्याचे कारण काय आहे ते सांगितले. माझ्या म्हणण्यावर त्यालाही आश्चर्य वाटले की अंजलीला हे करण्याची काय गरज आहे. मला वाटते की ती भूतप्रेत आत्म्याच्या संपर्कात आली असावी. तू माझ्या बहिणीला ओळखतेस, पण मला विश्वास बसत नव्हता की अंजली हे सर्व काही विनाकारण करत असेल. बरं, मी एक दिवस कपडे धुवायला बाथरूममध्ये गेले. कपडे टबमध्ये भिजवत असताना मी अंजलीला एक आठवड्यापूर्वी दिलेले कपडे भिजवायला लागले. तेव्हा माझी नजर मी तिला दिलेल्या माझ्या ड्रेसच्या गळ्यावर गेली, तर त्याला अंड्याचे बारीक बारीक टरफले होते. मला खूप आश्चर्य वाटले. मी ड्रेस फिरवला तर अनेक ठिकाणी ड्रेसवर अंड्याचे टरफले दिसले. त्याचा उग्र असा घाणवास येत होता. तेव्हा मला अंजलीचा खूप राग आला. अंजलीने हे काय केले? माझ्या कपड्यांचे काय हाल करून ठेवले होते. मी पटकन कपडे निरम्यात भिजवले आणि जास्त पाणी टाकून स्वच्छ धुवायचा प्रयत्न केला. कपडे टबमध्ये टाकून बाहेर आले तेव्हा रोहेश माझी वाट पाहत होता. तोही नाराज झाला होता. मी त्याला हे सांगून आणखीनच अस्वस्थ केले. होय, पण काय करायचं ते मला माहीत होतं. मी रात्रभर विचार करत राहिले की अंजलीसाठी काय करू जेणेकरून तिचा माझ्यावर विश्वास बसेल. तिने मला सर्व काही सांगावे आणि मी तिला या त्रासातून वाचवायला हवे. तिच्या मनात काय गडबड चालली होती हे मला माहीत नाही. रात्रीचे 3 वाजले होते. मी बराच वेळ जागे होते. जवळपास सकाळ झाली होती. तेव्हा मला झोप येऊ लागली. मग मी उठून आंघोळ केली आणि पूजा करू लागले. आता मला सकाळी उशिरा उठायचं होतं कारण मी रात्री बराच वेळ झोपले नव्हते. पण सकाळी 7च्या सुमारास माझ्या घरात खूप गोंधळ चालला होता. मला त्याचा आवाज ऐकू आला. माझी सासू रडत होती तर माझे पतीही मोठ्या आवाजात बोलत होते. मी लगेच घाबरून उठले आणि बाहेर गेले आणि पाहिले तर आमचे काही नातेवाईक आले होते. सासूबाईंची रडून रडून अवस्था वाईट झाली होती. मी पटकन माझ्या सासूबाई पाशी गेले आणि पाहिले तर माझी वहिनी अंजली समोर कॉटनवर शांत अवस्थेत पडली होती. तिच्या तोंडातून रक्त येत होते. तिचे केस विस्कटले होते. तिच्यासोबत काय झाले आहे? मी पुढे जाऊन अंजलीचे डोके माझ्या मांडीवर घेतले आणि रोहेशने मला अंजलीला पटकन सांभाळायला सांगितले आणि स्वतः गाडी ते काढायला गेले. अंजली खूप आजारी होती. तिला अधूनमधून रक्ताच्या उलट्या होत होत्या. रोशनने पटकन गाडी काढली आणि आम्ही सर्व अंजलीला घेऊन दवाखान्यात आलो. या वेळेस तर आम्ही तिला औषधही वेळेवर दिली होती. पण देवाला माहिती काय झालं आहे. अंजलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलच्या लोकांनी तिला ICU मध्ये दाखल केलं. अंजलीची प्रकृती खूपच नाजूक होत चालली होती. डॉक्टरांनी सांगितलं की अंजली जीवन आणि मृत्यूच्या दारात आहे. तिचे वाचणे खूप कठीण आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे डॉक्टरांनाही तिचा आजार समजू शकला नाही. डॉक्टर सुद्धा सर्व चाचण्या करून थकले होते, पण आजाराचा पत्ता लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सकाळी अंजलीने हे जग सोडून गेल्याची बातमी मिळाली. सर्व काही संपले होते. सासूबाईंची रडून रडून वाईट स्थिती झाली होती, पण ते सर्व माझ्यावर आरोप करत होते आणि म्हणत होते की तू माझ्या मुलीला खाल्लेस. पांढऱ्या पायाची तू काय केलेस माहीत नाही. माझी मुलगी मला कायमची सोडून गेली. मला त्यांचे दुःख समजू शकत होते म्हणून मीही काही बोलले नाही. एक तरुण मुलगी आजारी पडून आपला जीव गमावू शकते यावर माझा विश्वासही बसत नव्हता. अंजलीला जग सोडून फक्त 21 दिवस झाले होते. मी अंजलीच्या खोलीत गेले. तिचे सर्व कपडे गरिबांना दान केले. आता अंजलीची खोली जवळपास रिकामीच होती. फक्त एक कपाट होते जे तिच्या पलंगाच्या जवळ होते. त्या कपाटाला नेहमी जाड कुलूप लावलेले असायचे
अंजली गेल्यानंतर तिच्या काही वस्तू आठवण म्हणून जपून ठेवायच्या होत्या, पण त्या वस्तूंनी मला कपाटाचे कुलूप तोडायला भाग पाडले. तिच्या कपाटात काय ठेवले आहे आणि ती आजारी असताना त्या दिवसात ती काय करायची हे मला जाणून घ्यायचे होते. मी लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, पण मला ते उघडता आले नाही. त्यानंतर मी एक चावीवाल्याला बोलावल्यावर मोठ्या कष्टाने कपाट उघडे केले. त्यात बरीच पुस्तके आणि फाईल्स होत्या. ते मी सर्व घेऊन बाहेर आले. त्यानंतर मी एक एक करून पुस्तक पाहू लागले. मग माझे भान हरपले. त्या पुस्तकांमध्ये भूत आणि आत्म्याच्या गोष्टी होत्या. त्यासोबतच वेगवेगळ्या आजारांवर जादूटोण्याचा वापर करून ते आजार नाहीसे करण्यासाठी उपाय होते. खरं तर माझी नणद अंजली ही लहानपणापासूनच लंगडी जन्मली होती. ती एका पायाने लहानपणापासून आदू होती. ती लंगडी चालायची. तिचा आजार संपवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण देवालाच माहिती अंजली कधी या चक्रात पडली आणि तिने आत्म्याशी बोलायचा प्रयत्न केला वगैरे, ज्याला खऱ्या जगात काहीच अर्थ नव्हता. मी अंजलीची डायरी वगैरे वाचली. मग मला अंदाज आला की तिला आपले अपंगत्व एखाद्या आत्म्याने बरे करायचे होते. म्हणून अंजलीने याच जादूटोण्याच्या उद्देशाने माझ्याकडून कपडे घेतले होते. पण तिचा प्लॅन फसला. मेणबत्त्या जाळणे तसेच अंड्याचे टरफले वगैरे. अंजलीला त्यावेळी हे समजले नाही, कारण जादूचा वापर केल्यामुळे तिला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. जेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला तोही गुदमरल्यामुळं आला. पण आमच्या मनात तेही नव्हते. अंजली तिच्या खोलीत बसून काय करते हे आम्हाला माहीतच नव्हते. आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की आम्ही अंजलीला काही बोलूही शकत नव्हतो, कारण सासूबाई नेहमी अंजलीची बाजू घेत सर्व तिचे लाड करायचे. त्यामुळे अंजलीने कोणाचेही ऐकले नाही. तिने मला एकदा तरी सांगायला हवे होते. मी तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली असती आणि काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असता. वैद्यकीय उपचार केला असता. जगात प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे, पण तिने चुकीचा मार्ग स्वीकारला, ज्याला आजच्या जगात काहीच अर्थ नाही. देव अशा लोकांना योग्य मार्ग दाखवतो आणि धीर धरण्याची हिंमतही देतो. तुमच्या उणिवावर धीर धरा. त्या उणिवा दूर करण्याचा सोपा मार्ग शोधायला शिका.